हॅलो मित्रांनो, जिजाऊ प्रबोधन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इंडो पॅसिफिकचं रिजन आहे त्याचं नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे ते इम्पॉर्टन्स डिटेलमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी थोडक्या वेळामध्ये. मग या एरियामध्ये आता या एरियाला थोडक्यात जर एका वाक्यामध्ये याचं महत्त्व सांगायचं झालं तर या एरियावरती म्हणजे इंडो पॅसिफिक रिजनवरती ज्या कंट्रीचं वर्चस्व असेल, ज्या देशाचं वर्चस्व असेल, ती येणारी सुपर पॉवर कंट्री असेल, तो देश जगाला लीड करेल असं म्हटलं जातं. एवढं इम्पॉर्टन्स त्या इंडो पॅसिफिक रिजनचं आहे. त्याच्यामुळेच चायना जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे या एरियावरती स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतोय. आणि युरोपियन कंट्रीज असू द्या किंवा USA असू द्या, हा चायनाला त्या एरियामध्ये काउंटर करण्यासाठी, चायनाला खरं तर त्या एरियामध्ये अडवण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवतोय. आणि सगळं जे आत्ताचं करंट अफेअर आहे ते केंद्रीभूत कशाशी रिलेटेड आहे इंटरनॅशनल लेवलला, तर इंडो पॅसिफिक रिजनशी रिलेटेड. इंडो पॅसिफिक रिजनवरती अनेक एडिटोरियल द हिंदूला आपण डिस्कस करत असतोय, अनेक न्यूज आपण डिस्कस करत असतोय. आणि त्या एकंदरीत केंद्रीभूत मानून कशाला येतात, तर इंडो पॅसिफिक रिजनला केंद्रीभूत मानून येतात. त्यामुळेच या लेक्चरमध्ये आपण इंडो पॅसिफिकचं रिजनचं जे काय महत्व आहे ते महत्व विश्लेषित करणार आहोत, चांगल्या भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करणार. पहिल्यांदा तर आपल्याला हे माहिती पाहिजे की इंडो पॅसिफिक रिजन नेमका कोणता आहे. तर इथं तुम्हाला डार्क ब्लू मध्ये जो एरिया दिलेला आहे ना, त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणतात. आता याला इंडो पॅसिफिक रिजन का म्हणायचं हो, तर याच्या अगोदर याच्यावरती ऑलरेडी लेक्चर आपण बनवून ठेवलेलं आहे इंडो पॅसिफिक रिजनवरती. आणखी हे जास्त इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर, पुन्हा अपडेटेड लेक्चर मी बनवतोय. त्याचं कारण हे की हा एरिया वारंवार न्यूजमध्ये असतो, त्यामुळं तुम्हाला सखोलात हा एरिया समजून घेणं गरजेचं आहे, याचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. इथं मी जो अंडरलाईन केलेला एरिया आहे त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणतो. आणि इंडो पॅसिफिक रिजन का, तर इंडो म्हणजे इंडियन ओशन आणि पॅसिफिक म्हणजे पॅसिफिक ओशन, या दोन ओशन मधला जो एरिया आहे त्याला मिळून आपण इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतोय. मग आता याच्यामध्ये इंडो पॅसिफिक रिजनमध्ये प्रत्येक कंट्रीला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे, त्याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे, त्यामुळे आपण याचं महत्व बघतोय. मग याचं नेमकं महत्व काय आहे, आजच्या डिस्कशनचा जो कोर आहे तो आपला काय आहे, तर याचं महत्व काय आहे. तर आता इथं थोडक्यात आपल्याला महत्व त्याचं काय दिलं, तर जगामधल्या जवळजवळ 38 कंट्रीज या एरियामध्ये वास्तव्य करतात. जगामधल्या किती कंट्रीज वास्तव्य करतात, तर 38 कंट्रीज या खरं तर एरियामध्ये वास्तव्य करतात. त्याचबरोबर वर्ल्ड सरफेस एरिया जो आहे तो 44% जगाच्या सरफेस एरिया या एरियामधला खरं तर आहे, किंवा इथं आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर वर्ल्ड पॉप्युलेशन 65% पेक्षा जास्त जगातलं पॉप्युलेशन एकट्या फक्त या एरियामध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे जास्त पॉप्युलेशन या एरियामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पुढे काय सांगितलं, तर वर्ल्ड जीडीपी 60% पेक्षा जास्त जीडीपी जो आहे ते जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन जगाच्या 60% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन कुठून येतं, तर इंडो पॅसिफिक रिजन मधून येतं. त्याचबरोबर वर्ल्ड मर्चंडाइज ट्रेड जो आहे म्हणजे जगातील जो व्यापार चालतो ना, त्याच्या 46% व्यापार या एरियामधून चालत असतो. त्याचबरोबर पुढे दिले वर्ल्ड कंटेनर ट्रेड, म्हणजे कंटेनर द्वारे जे काय ट्रेडशी रिलेटेड वाहतूक होते किंवा जे काय व्यापार होतो, तो व्यापार जगाच्या 55% व्यापार या एरियामधून होतो. त्याचबरोबर शिप बॉम्ब एनर्जी ट्रान्सपोर्ट, जे काय शिप बॉम्ब एनर्जी आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते जगाच्या 70% या एरियामधून होतं असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे खरं तर थोडक्यात इम्पॉर्टन्स आहे. आता जगाची तुम्ही जर म्हटलं तर वर्ल्ड पॉप्युलेशन जगाच्या 65% पेक्षा जास्त पॉप्युलेशन इथं राहते, म्हणजे 60% पेक्षा जास्त पॉप्युलेशन इथं राहते. म्हणजेच आता इथं बिटवीन द लाईन तुम्हाला कळायला पाहिजे. ते बिटवीन द लाईन काय, तर जास्त पॉप्युलेशन आहे म्हणजेच काय, तर इथं ह्यूज मार्केट अवेलेबल आहे, खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे. त्याचबरोबर या 38 कंट्रीज आहेत, इथं म्हटले 38 पेक्षा जास्त, ऍटलिस्ट 38 कंट्री तिथं असतील म्हटले, वास्तव करतायत म्हटले. मग 38 कंट्रीज पैकी ज्या कंट्री आहेत ना, त्या सर्व कंट्री एक तर डेव्हलपिंग कंट्री आहेत, नसेल तर पुअर कंट्री आहेत. म्हणजेच विकसनशील देश आहेत किंवा गरीब देश आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेल, याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ हा आहे की इथं जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करायचं असेल, इथं जर तुमची फॅक्टरी डेव्हलप तुम्हाला करायची असेल, तर इथं तुम्हाला चीप लेबर अवेलेबल होणार आहे, म्हणजे कमी पैशामध्ये नोकर वर्ग अवेलेबल होणार आहे. आणि इथंच मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि इथंच तुम्हाला ह्यूज मार्केट पण आहे. इथं जसं वर्ल्ड पॉप्युलेशन जगाच्या 60% पेक्षा जास्त पॉप्युलेशन इथं आढळते. म्हणजेच काय, तर
डेन्स पॉप्युलेशनचा हा एरिया आहे, जास्त पॉप्युलेशनचा हा एरिया आहे. त्यामुळं तुमचं प्रोडक्ट सुद्धा विकायला तिथंच मार्केट तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यामुळे एक मॅन्युफॅक्चरिंग हब इथं निर्माण करण्याच्या दृष्टीतून सुद्धा याचं एक वेगळं महत्व आहे, जे की इथं दिलं नाही. आपल्याला बिटवीन द लाईन ते समजून घ्यायला पाहिजे. आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं प्रोडक्ट विकता येईल, जास्तीत जास्त इन्कम जनरेट करता येईल आणि तुमची अर्थव्यवस्था त्याच्यातून जास्तीत जास्त नफा कमवू शकेल आणि स्ट्रॉंग होऊ शकेल. त्यामुळे सुद्धा याचं एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन याचं 60% जास्त आहे. ज्या देशाची जीडीपी जास्त असते त्याची इकॉनॉमी स्ट्रॉंग मानली जाते. ऑब्विस आहे, जीडीपी हे इकॉनॉमीचं खरं तर इकॉनॉमीचं किती स्ट्रॉंग आहे हे दाखवणारं परिमाण आहे असं म्हणू शकतो आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो. आणि ते जगाच्या 60% जास्त जीडीपी इथून येतो. म्हणजेच काय तर इथं व्यापार खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून तर म्हटलं जातं की या एरियावरती ज्या कंट्रीचं भविष्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित होईल ती कंट्री जगाचा लीडर असेल, जगाला लीड करेल. त्यामुळे तर म्हटलं जाते हे सगळं एकंदरीत महत्व आहे इंडो पॅसिफिक रिजनचं. आणि इंडो पॅसिफिक रिजनमध्ये मग हे सगळं महत्व असल्यामुळंच चायना काय करतोय तर इथं चायना स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. मग ते वर्चस्व कशा पद्धतीने चायना प्रस्थापित करतोय तर आता याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी येणाऱ्या काळामध्ये मी बनवेलच की चायनाची पॉलिसी याच्याशी रिलेटेड काय आहे. त्यानंतर वेगळं लेक्चर आणखी कशावर बनवू तर युएसए युरोपियन युनियनची खरं तर पॉलिसी या एरियाशी रिलेटेड काय आहे, युकेची एकट्या कंट्रीची पॉलिसी या एरियाशी रिलेटेड काय, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचंच आहे. परंतु हे एकंदरीत डिस्कशन आपण इंडो पॅसिफिकवर करतोय. त्यामुळे प्रत्येक कंट्रीची पॉलिसी थोडक्यात याच्यामध्ये मी तुम्हाला याच्याबरोबरच सांगतो. आता तुम्हाला लक्षात आलं की इंडो पॅसिफिक रिजनचं महत्व काय आहे. आता याच्याशी रिलेटेड चायनाची पॉलिसी काय आहे पहिल्यांदा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण चायना जास्त कॉन्ट्राव्हर्शियल इथं राहिलेला आहे. चायना जास्त कॉन्ट्राव्हर्सी चायनाने इथं क्रिएट कायम केलेली आहे. मग त्याच्यामध्ये चायना इथं साऊथ चायना सीचा एरिया आहे आणि या साऊथ चायना सी मध्ये चायना जो आहे तो इलिगल हस्तक्षेप करत असतोय वारंवार. आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं सुद्धा चायनाला सांगितलं आहे की तुम्ही इलिगल हस्तक्षेप या एरियामध्ये करायला नाही पाहिजे. तरी सुद्धा चायना वारंवार तशा पद्धतीचा हस्तक्षेप करत असतोय. आणि कृत्रिम बेट सुद्धा या एरियामध्ये चायना स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतोय, निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतोय. 1-2 बोट त्यांनी निर्माण सुद्धा केलेली आहेत. आणि ते बेट निर्माण कशासाठी केलेत त्यांनी तर ती बेट जी आहेत त्याच्यावरती ते स्वतःचा नेव्हल बेस डेव्हलप करू शकतात, स्वतःची आर्मी तिथं डिप्लॉय करू शकतात, जेणेकरून उद्या जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर युद्ध लढण्यासाठी सोपं होईल त्यांना. त्याचबरोबर इंडो पॅसिफिकचं एक आणखी महत्व आपल्याला सांगायचं राहिलं. ते महत्व कोणतं आहे तर ओशन एरियाजमध्ये आपल्याला जसं काय जमिनीमध्ये आपल्याला वेगवेगळे साठे सापडतात मिनरल्सचे, तशा पद्धतीचे किंवा ऑइलचे साठे सापडतात, तशा पद्धतीचे साठे ओशन एरियामध्ये सुद्धा सापडत असतात. मग ते इंडो पॅसिफिक मध्ये सुद्धा जास्त तशा प्रकारचे साठे आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे आणि अनेक ठिकाणी सापडलेले सुद्धा आहेत. आता साऊथ चायना सी मध्येच ऑइलचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यावरती वर्चस्व चायना करू पाहतोय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तशा आणि साऊथ चायना सी जो आहे तो इंडो पॅसिफिक रिजनचाच भाग आहे. त्यामुळे इंडो पॅसिफिक त्या साऊथ चायना सी मध्ये एवढं साठं सापडलेत म्हणल्यावर पूर्ण इंडो पॅसिफिक रिजन मध्ये किती साठा असतील हा कॉमन सेन्सचा भाग आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी इथं काय करायचं तर वर्चस्व प्रस्थापित करायचं. मग चायनाची एकतर पॉलिसी काहीतरी इलिगली हस्तक्षेप करणं, जसं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मधून वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतोय चायना. तशाच पद्धतीनं ओशन एरियामध्ये सुद्धा तो इलिगल घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि वेगवेगळ्या कंट्रीना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःचं हित साधण्यासाठी, स्वतःचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. आणि त्याचबरोबर चायना जो आहे, आता चायना 2 प्रकारच्या पॉवर वापरतो. एक तर मनी पॉवर वापरतो आणि मसल पॉवर वापरतो. मनी पॉवर जिथं काम करत नाही तिथं मसल पॉवर वापरतो, जिथं मनी पॉवर काम करते तिथं मनी पॉवर वापरतो. फॉर एक्झाम्पल आता इथं श्रीलंका आता कोणत्या परिस्थितीमधून जातोय तर इकॉनॉमिक क्रायसिस मधून जातोय. एक त्यांच्यावरती आर्थिक संकट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चायनाचा खूप मोठा हात आहे असं मानलं जाते. कारण का तर एकट्या चायनाचं श्रीलंकेवरती कर्ज जवळजवळ $8 बिलियन पेक्षा जास्त आहे. डॉलर किती बिलियन पेक्षा जास्त आहे 8 बिलियन पेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळं आणि हे कर्ज जे दिले गेले ते कोणत्या बेसिसवरती दिले गेले तर यांना श्रीलंकेला चायनाने काय सांगितले, तुमचे पोर्ट आहेत ते आम्ही डेव्हलप करतो, तुमच्या सिटीज वेगवेगळ्या आहेत त्या आम्ही डेव्हलप करतो. आता खरंच चायनाला यांची डेव्हलपमेंट हवी आहे का तर अजिबात नाहीये. त्यांना फक्त त्यांची मिलिटरी डिप्लॉय करण्यासाठी, त्यांचं वर्चस्व इंडो पॅसिफिकमध्ये निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या बेटांची गरज आहे. तिथल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध डेव्हलप करण्याची गरज आहे, मग ते कोणत्याही बेसिसवरती असू द्या. मग तेच ते श्रीलंकेसोबत करतायत. म्हणजेच काय तर आता पोर्ट डेव्हलपमेंट करतो म्हणून हम्बनटोटा पोर्ट 99 वर्षाच्या करारावरती त्यांनी घेतलेला आहे.
समजते? म्हणजे आता या पोर्टवरती ज्या काय ऍक्टिव्हिटी चालतात त्या चायनाच्या मर्जीनुसार चालतील. म्हणजेच काय, इथं नेव्हल बेस आता येणाऱ्या काळामध्ये डिप्लॉय करू शकतात आणि ऍक्टिव्हिटीज करू शकतात. तशाच पद्धतीनं कोलंबो सिटी जी आहे ती कोलंबो सिटी डेव्हलप करण्यासाठी सुद्धा यांना कर्ज दिलेलं आहे. म्हणजे आता इथं बघा चायनाची स्मार्ट पॉलिसी काय आहे बघा. पैसे यांना कर्ज स्वरूपात द्यायचं आणि त्या पैशाचा इनडायरेक्टली वापर स्वतःसाठीच करायचा. कारण का, आता हे पोर्ट डेव्हलपमेंट जे हम्बनटोटा पोर्ट डेव्हलपमेंट आहे ना, ते डेव्हलप पोर्ट कोणाचं आहे? श्रीलंकेचा आहे. वापरतंय कोण? चायना. आणि चायना चांगल्या पद्धतीनं पोर्ट आपल्याला वापरता यावं याच्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. मग एक तर चायनाला स्वतः खर्च करावा लागत होता किंवा श्रीलंकेनं खर्च करणं गरजेचं होतं, पण श्रीलंकेकडे तेवढा पैसा नाही. मग चायनानं काय केलं तर स्वतः खर्च करायचा नाही, श्रीलंकेला कर्ज द्यायचं आणि त्यांना खर्च करायला लावायचं. समजते? म्हणजे काय, तर आपले पैसे पण सुरक्षित राहिले आणि आपला पोर्ट यूज करायला पण सापडलं. ही अशा पद्धतीची कूटनीती चायना वारंवार करत असतोय. आणि तशाच पद्धतीनं जे मसल पॉवर आहे ते मसल पॉवर सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करतो, जसं की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो मसल पॉवरवरती. त्याचबरोबर साऊथ चायना सी मध्ये सुद्धा तशा ऍक्टिव्हिटीज तो वारंवार करत असतोय. त्याचबरोबर आता इथं ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ ईस्टला सोलोमन आयलंड आहे. सोलोमन आयलंड सोबत चायनानं काय केलं तर सिक्युरिटी पॅक्ट केलाय. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असं चायनानं सांगितलंय. मग आता इथं खरंच त्यांना गरज आहे का बाबा? इथं त्यांना खरंच मनापासून वाटतं का की इथं शांतता प्रस्थापित होती? तर अजिबात असं काही त्यांना वाटत नाही. कारण त्यांना इंडो पॅसिफिक रिजनमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी, स्वतःचा हस्तक्षेप वाढवण्यासाठी जागा पाहिजे. आणि सोलोमन आयलंड इंडो पॅसिफिक रिजन मधलाच एक आयलंड आहे. त्यामुळे आता त्या सिक्युरिटी पॅक्टमध्ये जर गरज पडली तर चायना सोलोमन आयलंडमध्ये मिलिटरी स्वतःची आर्मी डिप्लॉय करू शकतो, अशी सुद्धा तरतूद आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सोलोमन आयलंडवरती चायनाचं सुद्धा वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मग ही जी चायनाची पॉलिसी आहे ती जगाला सगळ्याला दिसते ना. आणि बाकी हे ज्या एशियन कंट्रीज आहेत, ज्याला आपण साऊथ ईस्ट एशियन नेशन्स म्हणतो, ह्या एशियन कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी कंट्रीजमध्ये ते स्वतःची कॉलनीज डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःचा नेव्हल बेस डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे जे आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या या साईडच्या कंट्री आहेत, ईस्ट कॉस्टच्या कंट्री आहेत, तिथं सुद्धा तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी चायना वारंवार करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे सगळं जगाला दिसतंय आणि विशेष करून याच्यावरती रिॲक्ट जो करतोय तो रिॲक्ट कोण करतोय तर रिॲक्ट युएसए करतोय. मग आता त्याच्यामध्ये आता ही झाली चायनाची पॉलिसी, तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगितली. आणि त्याच्यामध्ये आता युएसए कुठली पॉलिसी डेव्हलप करतोय तर चायनाला या एरियामध्ये काउंटर करण्याची पॉलिसी डेव्हलप करतोय. आणि ती सेम पॉलिसी जी आहे ती युरोपियन युनियनची सुद्धा आहे, युरोपियन कंट्रीची सुद्धा आहे. मग आता त्याच्यामध्ये 2018 मध्ये आपण बघितलं तर आकुसची निर्मिती झाली होती. आकुस हा कोणकोणत्या कंट्रीने मिळून बनलेला ग्रुप आहे तर ऑस्ट्रेलिया आहे, युके आहे आणि युएसए आहे. आणि हा आकुसची निर्मिती कशासाठी केली गेली होती तर ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर सबमरीन पुरवण्यासाठी केली गेली होती. आणि हे न्यूक्लिअर सबमरीन कोण पुरवेल? युएसए पुरवेल, जेणेकरून ऑस्ट्रेलिया स्ट्रॉंगली या एरियामध्ये चायनाला विरोध करू शकेल. म्हणजेच काय तर हे युएसए असू द्या किंवा युरोपियन युनियन असू द्या, हे ऑस्ट्रेलियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चायनाला गोळे घालण्याचा प्रयत्न करतात, असं आपण आपल्या मातृभाषेतून मराठीमधून म्हणू शकतो. आणि आता लेटेस्ट घडामोड तिथली काय तर युएसए काय करतोय, युएसएने काय केलंय तर इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क हे इनिशिएटिव्ह डेव्हलप केले. आणि त्याचं ध्येय काय आहे तर या एरियामध्ये फेअर ट्रेड व्हावा, इथं कोणाचंही एकाचं वर्चस्व निर्माण होऊ नये, इथं व्यापार दळणवळण जो आहे तो सुरक्षितरित्या चालावं, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजेच इनडायरेक्टली काय, चायना जो असुरक्षितता तिथं डेव्हलप करतोय, स्वतःचं वर्चस्व निर्माण करतोय, त्याला काउंटर करणं. आणि त्याच्यामध्ये युरोपियन युनियन सुद्धा सहभागी आहे असं आपण म्हणू शकतो. हे खरं तर इंडो पॅसिफिक रिजनचं महत्व आहे. त्या महत्वाबरोबरच मी तुम्हाला सांगितलं की ते महत्व जे आहे ते स्वतःसाठी त्या महत्वाचा उपयोग करण्यासाठी कंट्री वेगवेगळ्या पॉलिसीज खरं तर डेव्हलप करतायत, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या डेव्हलप करतायत. मग आता याच्यामध्ये इंडियाचा रोल काय, इंडियाचं महत्व काय तर ऑब्वियस आहे, इंडिया इथं जर चायनाचं वर्चस्व प्रस्थापित झालं तर उद्या सगळ्यात जास्त धोका जो आहे तो सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे तर ऑब्वियस आहे इंडियाला आहे. त्यामुळे इंडिया जो आहे तो इंडिया बॅलन्स्ड स्टँड घेताना आपल्याला पाहावं मिळतो. आणि बऱ्यापैकी युएसए आणि युरोपियन युनियनकडे इंडिया या एरियामध्ये झुकलेला आपल्याला पाहावं मिळतं. कारण ह्या कंट्री ज्या आहेत त्या चायनाच्या विरोधात काम करतायत, त्याच्यामध्ये इंडियाला सहभागी व्हावंच लागेल जर इंडियाचं चिरंतन अस्तित्व तिथं टिकवून ठेवायचं असेल तर. आणि त्याच्यामध्ये जसं की मी म्हटलं नेव्हल बेस चायना डेव्हलप करतोय, वर्चस्व डेव्हलप करतोय. आणि त्याचं जर प्रोडक्ट बघितलं, त्याचं जर एक उदाहरण बघितलं तर रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह आहे. वन बेल्ट वन रोड आता आपण त्याला म्हणतो.
त्याच्यामध्ये एक ट्रॅप डेव्हलप करण्याचा चायना प्रयत्न करत असतो, कुणाच्या भोवती? इंडियाच्या भोवती. आणि हा खरं तर इंडियाचा ढोबळमानानं स्टँड त्या एरियामध्ये आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि एशियन कंट्री तर आहेतच आहे. एशियन कंट्री सोबतही सुद्धा इंडिया आता चांगले संबंध डेव्हलप करताना पाहावयास मिळतोय. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत देताना आपल्याला पाहावयास मिळतोय. हे खरं तर इंडो पॅसिफिक रिजनचं महत्व आहे आणि त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या कंट्रींच्या पॉलिसीज काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मी समजावण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या लेक्चरमध्ये मी इंडो पॅसिफिक विषयी इन्फॉर्मेशन देऊ शकलो असेल आणि त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या कंट्रींच्या पॉलिसी काय आहेत हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आशाही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जिजाऊ प्रबोधिनी ऑफलाईन अकॅडमी पण पुण्यामध्ये आपली आहे. जर तुम्हाला ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकताय आणि तुमची सीट जी आहे ती कन्फर्म करू शकताय. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे, हे जे इन्फॉर्मेशन आहे ते जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि याच चॅनलवरती आपण द हिंदूचं मराठीमधून डिस्कशन करत असतोय, लोकसत्ताचं डिस्कशन करत असतोय आणि करंट अफेअर्स रिलेटेड अपडेट ज्या काय आहेत त्या वेळोवेळी देत असतोय आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगत असतोय. सो आशा आहे मी तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देऊ शकलो असेल. या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.